परळ आणि प्रभादेवी परिसराला पूर्व पश्चिमेला जोडणारा एल्फिन्स्टन ब्रिज आज मध्यरात्रीपासून वाहतुकीला बंद होणार आहे। हा पूल मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागामार्फत तोडून नवीन एल्फिन्स्टन उड्डाणपूल आणि शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे आणि त्यामुळेच एल्फिन्स्टन ब्रिज मार्गे जाणारी वाहतूक सुरक्षिततेसाठी तात्पुरती बंद करण्यात आली असून वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे। दरम्यान पुलाच्या परिसरातील रहिवाशांनी पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित करत आंदोलन केलं होतं, त्यामुळे पुलाच्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघतोय ही काही थेट दृश्य आपण बघतोय। एल्फिन्स्टन पूल पाडकामाला सुरुवात झालेली आहे त्याचीच ही दृश्य आहेत। मध्यरात्रीपासून एल्फिन्स्टन पूल आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। दरम्यान वाहतुकीमध्ये कसे बदल करण्यात आलेले आहे त्यावर एक नजर टाकूया। दादर पश्चिम ते दादर पूर्व टिळक ब्रिज मार्गे वाहतूक वळवण्यात आलेली आहे। प्रभादेवी लोअर परळ ते परळ केईएम टाटा हॉस्पिटल करी रोड ब्रिज दुपारी 3 ते रात्री 11 पर्यंत हा बदल असणार आहे। तर सीलिंक वरळी प्रभादेवी ते परळ भायखळा पूर्व ते चिंचपोकळी ब्रिज पर्यंत बदल करण्यात आलेला आहे।